ओम साईराम मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या जवळजवळ 89% लोक सध्या लॉसमध्ये आहेत आणि त्या लॉसमध्ये त्यांचं राहण्याचं एकमेव कारण आहे सायकोलॉजी. प्रत्येक वेळेस तुमची जी सायकोलॉजी डगमगते हे केवळ भीतीमुळं किंवा लालचमुळं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजेल की तुमच्या सायकोलॉजीवरती तुम्हाला कंट्रोल कसं करायचं आहे. ओके, बघा आता मी एक ट्रेड घेतलेला आहे बँक निफ्टीचा. आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याचबरोबर मंथली एक्सपायरी पण आजच आहे बँक निफ्टीची. तर त्याच्यामुळे मी एक 53,000चा CE मी आज 26 जूनला बाय केलेला आहे. तत्पूर्वी मी एक 53,000चा CE 5 लॉटमध्ये बाय केलेला होता, पण त्यामध्ये मला साधारणतः ₹1150 लॉस झालेला होता. तर तो ₹1150 लॉस कवर करण्याच्या हेतूमध्ये मी एक सेटअपची वाट बघत होतो आणि एक सेटअप मला चांगला दिसला. साधारणतः 11:15 वाजता मार्केटमध्ये एक राऊंडिंग बॉटम तयार झालेला आहे. बँक निफ्टीमध्ये एक राऊंडिंग बॉटम तयार झालेला आहे. मार्केट आज जिथून चालू झालं तिथंच मार्केट परत रिटर्न आलेलं आहे. मार्केट पहिल्यांदा फॉल झाला आणि फॉल झाल्यानंतर परत मार्केटने रिकव्हरी केलेली आहे. ओके, मार्केटने 50 EMAच्या सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटने परत रिकव्हरी केलेली आहे. आता ज्यावेळेस मार्केट आज जिथून स्टार्ट झालं तर त्या ठिकाणी मार्केट आल्या कारणामुळे मला एक सेटअप दिसला राऊंडिंग बॉटमचा. तर राऊंडिंग बॉटमचा सेटअप दिसल्यानंतर मला असं वाटलं की आता एक मार्केटमध्ये अप ट्रेंड येऊ शकतो. तर त्यासाठी मी हा ट्रेंड परत घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की 53,000चा CE ज्यावेळेस मी घेतला तर त्यावेळेस ऑलरेडी मी घेतलेला त्यावेळेस ₹1150 मला लॉस झाला होता. आता तो लॉस वाढून जवळजवळ ₹1,500-1,600 हा माझा सध्या लॉस दिसतो आहे. जवळजवळ तो लॉस ₹2,000पर्यंत पण गेलेला होता. तर ₹1,100-1,150 लॉस झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परत एकदा ट्रेड घेता तर तुमची सायकोलॉजी हे सांगते की आता ह्या ट्रेडमधनं मी एक्झिट झालं पाहिजे. कारण का तुम्ही ऑलरेडी ₹1150 लॉस सहन केलेला होता. आता परत जर समजा मार्केट तुमचे ₹1,600, ₹1,700 लॉस दाखवतो आहे तर तिथं तुम्ही लगेच पॅनिक होता आणि घाबरता आणि तिथून तुम्ही काय करता, एक्झिट होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लक्षात येईल की सायकोलॉजीवरती तुम्हाला कसं कंट्रोल करायचं आहे. सायकोलॉजीवरती कंट्रोल करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या सेटअपवरती तुम्हाला विश्वास पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, सेटअपवरती ज्यावेळेस तुमचा विश्वास जर असेल तर तुम्ही मार्केटमध्ये स्टेबल राहू शकता, मार्केटमध्ये होल्ड तुम्ही करू शकता. हे सोपं नाही आहे मित्रांनो, होल्ड करणं सोपं नाही आहे. का? कारण का तुमच्याकडं जो पैसा असतो तो लागणारा तुम्हाला पैसा असतो. लक्षात घ्या, जर तुम्हाला तो पैसा जर लागणारा असेल तर तुम्ही त्या लागणाऱ्या पैशावरनं तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला असं वाटतं की जर माझा मार्केटमध्ये पैसा लॉस झाला तर, त्यामुळे काय करता तुम्ही पॅनिक होता आणि थोड्या लॉसमध्ये तुम्ही काय करता, पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. कारण ऑलरेडी तुमचा ₹1100 लॉस झालेला आहे. आता परत तुमचा जर समजा ₹1,600-1,800 तुमचा लॉस दिसत असेल तर तुम्ही काय करता, पटकन बाहेर पडता. आणि बाहेर पडल्यानंतर मार्केट ज्यावेळेस वरती जायला चालू होतं तर परत एकदा तुम्ही तिथे एंट्री घेता आणि ती एंट्री परत हायला तुमची एंट्री होती. म्हणजेच बॉटमच्या ऐवजी तुमची डायरेक्ट टॉपला एंट्री होते आणि तिथून परत मार्केट खाली येतं आणि तुमचा झालेला जो लॉस आहे तो परत वाढायला चालू होतो. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला लक्षात घ्या, तुमच्या सेटअपवरती भरोसा ठेवायचा आहे. ॲज अ बिगनर तुम्हाला मी मान्य करतो, ॲज अ बिगनर तुम्ही कमीत कमी लॉस पडणं, बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या 10% तुम्ही फक्त बाहेर पडलं पाहिजे. 10% लॉस करून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आता मी जो ट्रेड घेतलेला आहे बघा, मी अगोदर पण ह्याच स्ट्राईक प्राईजवरती एक ट्रेड घेतला होता 5 लॉटमध्ये. तर त्यावेळेस माझा एक ₹1150 लॉस झालेला होता. परत मला ज्यावेळेस सेटअप बनलेला आहे, राऊंडिंग बॉटम बनलेला आहे, तिथं मी परत एकदा 5च लॉट घेतले. मी लॉट वाढवले नाहीत. ओके, मी लॉट वाढवले नाहीत कारण का एक ट्रेडिंग सिस्टीम आहे. ओके, त्यानुसारच आपल्याला आपली जो लॉस आहे किंवा आपला जो ट्रेड आहे तो घेतलाच पाहिजे. कारण विनाकारण प्रॉफिट वाढावा ह्या उद्देशाने तुम्ही जर समजा तुमची लॉट साईज जर वाढवली ह्याचाच अर्थ तुम्ही तुमची डिसिप्लिन तोडताय. तर मार्केटमध्ये मी परत एकदा 5 लॉटनीच ट्रेड घेतलेला आहे. ओके, तर त्या 5 लॉट ट्रेड घेतलेला आहे. आता बघा जवळजवळ ₹900 आला, ₹2,000 पण माझा लॉस झाला होता. ओके, ₹1100 पहिल्यांदा सुरुवातीला 1100 1150 झालं होतं, आता 700 आला. आता बघा तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटतं आता बाहेर पडून टाका, आता बाहेर पडलं पाहिजे, आता लॉस कव्हर व्हायला आहे, आता बाहेर पडलं पाहिजे, आता लॉस कव्हर व्हायला आहे, आता बाहेर पडलं पाहिजे, असं प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटतं. आणि हे असं वाटल्या कारणामुळे तुम्ही तुमच्या ट्रेडवरचा फोकस पूर्णपणे काढून टाकता.
तुम्ही ज्या सेटअपवरती हा फोकस घेतलेला आहे, तुम्ही ज्या ह्या सेटअपवरती ट्रेड घेतलेला आहे, तो सेटअपच तुम्ही विसरून जाता. मी मार्केटमध्ये हा जो ट्रेड घेतलेला आहे हा राऊंडिंग बॉटम तयार होत आहे या उद्देशाने घेतलेला आहे. सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि ह्या ठिकाणी मला बँक निफ्टीमध्ये एक राऊंडिंग बॉटम दिसतोय आणि तो राऊंडिंग बॉटम जर समजा त्याचा रेजिस्टन्स जर तोडला तर ते मार्केट वेगाने वरती जाण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी मी हा ट्रेड घेतलेला आहे आणि अगोदरचा जो 1150 रुपये लॉस आहे तो सुद्धा माझा कवर होईल या उद्देशाने मी हा घेतलेला आहे. आता बघा 700 रुपयेपर्यंत माझा रिकवर झालं होतं. आता बघा परत 1500 रुपये 1600 रुपये आला. परत वाटतं तुम्हाला की बाबा नाही मी ॲडजस्ट झालं असतं बरं झालं असतं. लक्षात घ्या मित्रांनो की अशा पद्धतीची सायकोलॉजी तुम्ही भक्कम करू शकणार नाही. तुम्हाला ट्रेडिंग क्षेत्रामध्ये जर भक्कम व्हायचं असेल तर तुमच्या सेटअपवरती तुम्हाला पूर्णपणे भरोसा असला पाहिजे. तुम्हाला होल्ड करण्याची ताकद असली पाहिजे. पण होल्ड करण्याची ताकद असण्यासाठी तुमच्याकडे असलेला जो पैसा आहे तो तुम्हाला न लागणारा पाहिजे. लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला की मार्केटमध्ये तुम्ही जो पैसा आणताय, मार्केटमध्ये पैसा आणताय तो जर समजा गमावला तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही दुष्परिणाम होणार नाही ह्याची काळजी असलेला तो पैसा असला पाहिजे. भले तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये 5,000 रुपये आणताय, भले तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये 15,000 रुपये आणताय, ओके, तो जो पैसा तुम्ही आणताय मार्केटमध्ये तो पैसा तुम्हाला न लागणारा पाहिजे. म्हणजे जरी समजा तुमच्याकडे तो लॉस झाला तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा दुष्परिणाम कुठला होता कामा नये. असा पैसाच तुम्हाला मार्केटमध्ये आणायचा आहे जेणेकरून तुमची भीती पूर्णपणे नाहीशी होईल. बघा परत एकदा मला 1800 रुपये लॉस झाला आहे. 1100 रुपये माझा ऑलरेडी लॉस होता तर तो वाढून आता जवळजवळ 1800 रुपये तो लॉस झालेला आहे. पण मला खात्री आहे की मी माझ्या सेटअपवरती मी ठाम आहे आणि मला असं वाटतं की माझा जो लॉस आहे हा पूर्णपणे रिकवर होईल. पण ॲज अ बिगनर तुम्ही मात्र एवढा मोठा लॉस करता कामा नये. कारण मी ऑलरेडी बघा 89.45 पैशाला प्रीमियमला मी बाय केलेलं होतं. 5 लॉट मी बाय केले होते. साधारणतः 6,708 रुपये 6,700 रुपये माझे इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. आणि आता तुमची लॉस बघताय तर जवळजवळ 2,021 रुपये लॉस आहे. म्हणजे जवळजवळ मी 30% लॉस घेतो आहे सध्या. तर तुम्हाला ॲज अ बिगनर एवढा लॉस सहन करायचा नाही किंवा एवढ्या लॉसपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही. मार्केटमध्ये तुम्हाला फक्त 5% ते 10%च लॉस सहन करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो. तुमच्याकडे जर कॅपिटल असेल तर तुम्ही परत एकदा चांगला ट्रेड घेऊ शकता. पण जर समजा तुम्ही जास्तीत जास्त लॉस करून जर समजा तुम्ही तुमचं कॅपिटल जर वॉशआउट करून टाकलं तर तुम्ही परत ट्रेड घेऊ शकणार नाही. आता सध्या मी 6,700 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. माझी कॅपॅसिटी यात 50% लॉस करण्याची आहे. तर साधारणतः 3,500 रुपये जरी लॉस झाला ह्याच्यामध्ये मला तर देखील मी ह्याच्यात रिकवर करू शकतो. एखादा चांगला ट्रेड आला तर मी तिथं तो रिकवर करू शकतो. पण आता जो सध्या मी सेटअप घेतलेला आहे किंवा आता सध्या जो मी ट्रेड घेतलेला आहे हा पूर्णपणे माझा सेटअप असल्या कारणामुळेच मी इथं ट्रेड घेतलेला आहे. मला असं वाटतं की थोडंसं मी थांबलं तर एक आत्ता 11:15 11:30च्या दरम्यान वाजत आहेत, 11:20 झालेले आहेत. तर थोडा वेळ मी जर थांबलो तर रेजिस्टन्स ब्रेक होईल आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार होईल आणि तिथून मार्केट एक नवीन हाय निर्माण करेल असं मला वाटतं. म्हणून मी तिथं काय केलेलं आहे, मी तिथं होल्ड केलेलं आहे. पण ॲज अ बिगनर तुम्हाला मी सल्ला देईल की कमीत कमी लॉसमध्ये तुम्ही बाहेर पडा. कमीत कमी लॉसमध्ये तो तुम्ही बाहेर पडला तर तुमचं कॅपिटल जे आहे ते कॅपिटल तुमचं शाबूत राहील, ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक चांगला ट्रेड आला तर तुम्ही तो ट्रेड घेऊ शकता. मी मुद्दामून हा जो ट्रेड आहे तो होल्ड केलेला आहे. लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस तुम्हाला तो लॉस बघताना असं वाटतं की आता बाहेर पडलं पाहिजे, आता बाहेर पडलं पाहिजे आणि तुम्ही पॅनिक होता आणि पॅनिक झाल्यामुळं मार्केटमध्ये तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. तुम्हाला भीती वाटायला चालू होते. आता बघा 1,000 रुपयेपर्यंत माझा कवर झाला, 900 रुपये कवर झाला, 700 रुपये कवर झाला. असं वाटतं की आता बाहेर पडलं पाहिजे, असं वाटलं की आता बाहेर पडलं पाहिजे, ओके. बघा परत 1,000 रुपये झाला, असं वाटतं की आता बाहेर पडलं पाहिजे, ओके. असं लक्षात घ्या मित्रांनो. तुमच्या सेटअपवरती तुम्ही पूर्णपणे भरोसा ठेवा. तुमचा सेटअप जर तुम्हाला म्हणत असेल की मी आज रेजिस्टन्स हा ब्रेक होणारच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही तिथं होल्ड करणं गरजेचं आहे. बघा परत 1,200 रुपये झाला, 700 रुपयेपर्यंत होता, 1,200 रुपये परत झाला, 1,000 रुपये झालेला आहे, परत 900 रुपये, 1,000 रुपये परत येतो आहे, 900 रुपये,
400 रुपयेपर्यंत आलं आहे बघा, 400 रुपयेपर्यंत आलेलं आहे. ओके, थोडंसं आपण वेट करूया. अगोदरचा 1150 रुपये माझा लॉस होता, तो रिकवर झालेला आहे, थोडा निम्मा तरी रिकवर झालेला आहे, पूर्ण रिकवर झालेला आहे. 900 रुपये प्रॉफिट दिसतोय मला. ओके, माझा 900 रुपये प्रॉफिट, 600 रुपये प्रॉफिट, 700 रुपये प्रॉफिट, 1000 रुपये प्रॉफिट. बघा 1150 रुपये आपला सुरुवातीचा लॉस होता, तो सगळा रिकवर झाला. ओके, आता जवळजवळ 500, 600 रुपये, 700 रुपये आपल्याला प्रॉफिट दिसतोय. 1150 रुपये लॉस रिकवर होऊन जवळजवळ 1100 रुपये, 1000 रुपये आपल्याला प्रॉफिट दिसतोय. तर मार्केटमध्ये आता बघा, मार्केट प्रत्येक वेळेस 1000 रुपयेपर्यंत येतं प्रॉफिटमध्ये आणि तिथून पाठीमागे सरकतं. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेड करता तर त्यावेळेस तुमच्याकडे किमान 2 सिस्टीम असणं गरजेचं आहे. दुसऱ्या सिस्टीमवरती मी सध्या पाहतोय की मार्केटमध्ये अजून टार्गेट माझं पूर्ण होण्यासाठी किती पॉईंट शिल्लक आहेत. ओके, बघा 1000 रुपये, 1400 रुपये, रिटर्न येतो परत तिथून, पुढं जात नाही आहे, रिटर्न येतो तिथून 1000 रुपये. ओके, 700 रुपये, रिटर्न येतो तिथून परत. तर अशा कंडिशनमध्ये जिथून रिटर्न येतो आहे तिथपर्यंतच बुक करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जास्त लालच पण इथं बरोबर नाही आहे. मार्केटमध्ये आपला सेटअपनुसार ट्रेड झाला आणि तिथं आपल्याला चांगली रिकव्हरी भेटलेली आहे. ओके, तर सेटअपवरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. बघा 900 रुपये, 1000 रुपये, 1000 रुपयेवरनं परत रिटर्न येतो आहे, 1200वरनं परत रिटर्न येतो आहे, तिथं आपण बुक करणं गरजेचं आहे. ओके, बघा 1200 रुपये, 900 रुपये, ओके, 1100 रुपये, 1200 रुपये, 85, 1194 रुपये. बघा 1194 रुपयाला आपण एक्झिट झालेलो आहोत. अगोदर आपला 1150 रुपये, 1136 रुपये आपला लॉस होता आणि आता 1194 रुपये, दोन्ही मिळून जवळजवळ 3330 रुपये, 2330 रुपये आपले रिकवर झालेत. 6708 रुपये इन्व्हेस्टमेंट होती, 2330 रुपये रिकवर झाले, प्रॉफिट झाला, म्हणजेच जवळजवळ 35% रिटर्न आपल्याला मिळाले आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. तर तुमच्या सेटअपवरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. तुमच्या सेटअपवरती बघा, अगोदर मी 96 रुपयाला एकदा घेतला होता ट्रेड, 81ला विकला, परत 89 रुपयाला घेतला, आता जवळजवळ 120 रुपयाला मी विकलेला आहे. ओके, तर ह्या अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तिथे वेट करणं गरजेचं आहे. ओके, माझा एकदा बॅलन्स पण चेक करून टाकू. ओके, बॅलन्स आपण बघूया. 44,000 समथिंग, 600, 500पर्यंत माझा बॅलन्स होता, तो रिकवर झालेला का? यस, रिकवर झालेला आहे पूर्णपणे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, माझ्या सेटअपवरती मी भरोसा ठेवला, मी सेटअपसाठी थांबलो आणि माझा हा पूर्ण लॉस जो आहे तो रिकवर झालेला आहे. असा लॉस तुम्हीसुद्धा रिकवर करू शकता मित्रांनो. फक्त फोकस करणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला काय येतं. तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येतात, तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस येतं, तुम्हाला सेटअप कळतं. ओके, मार्केटमध्ये तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे अभ्यास करून उतरायचा आहे मार्केटमध्ये. जोपर्यंत तुमचा अभ्यास होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये विनाकारण उतरू नका. संपूर्ण अभ्यास करा. पहिल्यांदा कॅन्डलस्टिकचा अभ्यास करा, प्राइस ॲक्शनचा अभ्यास करा, सपोर्ट रजिस्टन्सचा अभ्यास करा. विदाऊट मार्केटमध्ये अभ्यास करता तुम्ही अजिबात उतरता कामा नये. तर आज तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये एक चांगला सेटअप बनला आणि त्या चांगल्या सेटअपवरती आपण एंट्री घेतली आणि आपला झालेला जो लॉस आहे तो आपण सहज रिकव्हरी करू शकलो. तर तुम्हीसुद्धा अशा सगळ्या पद्धतीनं रिकव्हरी करू शकता. तर परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया. ओम साई ट्रेडिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, नवीन व्हिडिओ कुठलेच पाहिजे असतील, तुम्हाला कुठल्या विषयावरती तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करा. मी ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मराठी भाषेतून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आपले नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत. काही बॅचेस सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला जर इच्छा असेल अजून काही नवीन शिकायची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला माझ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा. नक्कीच मी तुम्हाला काहीतरी शेअर मार्केटमध्ये शिकण्यासाठी नक्कीच तुम्हाला मी मदत करू शकेल. ओम साईराम मित्रांनो.